नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रिया आणि मी परत एकदा स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला खूप स्पेशल असणार आहे. तर आम्ही गावाकडे गेलो होतो त्यावेळेस जे काही आजूबाजूचे देव आहेत तिथं गाथाला देवदर्शनासाठी नेलं होतं आम्ही. आरू घरीच होती तर तिथलंच एक मंदिर आहे म्हणजे केशव नारायण महाराज यांचं समाधीचं स्थान आहे हे. तर आमच्या गावच्या ज्या म्हणजे बाया आहेत त्यांनी या महाराजांना गुरु केलेलं आहे. तर म्हणजे इथं कीर्तन वगैरे पण असतं आणि बरेच जण या महाराजांना मानतात पण. तर इथं आम्ही दरवेळेस येत असतो. पांढरी असं या देवस्थानाचं नाव आहे. तिथलं मंदिर पण आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. तिथलं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर तिथं काही काम चालू होतं. सगळ्यात अगोदर बाहेरचं जे नंदींचं दर्शन घेतलं. इकडं महादेवाचं मंदिर आणि बेलाचं एकदम मोठं असं झाड आहे. आजूबाजूचा परिसर पण तिथला एवढा सुंदर आहे. पाणी आहे एकदम. पलीकडं पण एक मंदिर आहे, ते तुम्हाला पुढं बघायला भेटेलच. तर तुम्ही आतमध्ये बघू शकता. हे जे मला काही एवढी ह्याची माहिती नाही आहे तरी सुद्धा मी एवढं सांगेल की म्हणजे बरेच जण खूप मानतात या महाराजांना आणि त्यांनी गुरु पण केलेले आहे. तर अशा पद्धतीचं इथं काम चालू होतं. म्हणजे फरशी वगैरे ते सगळं खोलून ठेवलेलं होतं. म्हणजे अजून काही नवीन सुधारणा वगैरे करायच्या असतील त्यामुळं. तर असं एरवी कोणी नसतं तिथे जास्त, पण सोमवारी वगैरे भरपूर गर्दी असते आणि बरेच जण देवदर्शनासाठी आलेले असतात. तर दानधर्म पण इथं बऱ्याच प्रमाणात केला असतं. साखर, ज्या काही अशा गोड वस्तू आहेत त्याचं दानधर्म केला जातो. गाथाचं छान मस्तपैकी दर्शन तिथे हे केलं आणि वापस आलो. जेव्हा आम्ही गावाकडे असायचो ना त्यावेळेस मोठी एकादवस, अजून जे काही म्हणजे सण असतील त्यावेळेस जायचो आम्ही. दसऱ्यात जायचो, दिवाळीला एक वेळेस जायचो. आत्ता ज्यावेळेस आम्ही इकडून पुण्याहून गावी जातो ना त्यावेळेस आम्ही जातो, म्हणजे एकदा तरी जातो. आरू घरीच होती. आईने तिला अगोदरच दर्शन करून आणलेलं होतं त्यामुळे तिला काय आम्ही सोबत आणलं नाही. गाथालाच तेवढं आणलं होतं. तर हेच आहे ते केशवनारायण महाराज. जर गुगलला वगैरे सर्च केलं तर त्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला भेटून जाईल. पण एक असतं ना आपली श्रद्धा, तर अशी सगळ्यांची श्रद्धा आहे त्या महाराजांवर आणि आम्ही पण त्यांचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तर हा त्याचा आजूबाजूचा परिसर एवढी मोठे मोठे आणि एकदम डेरेदार झाडझुडपं आहेत बाजूला आणि नदी पण आहे. आता ह्या नदीचं नावही काही मला एवढं माहिती नाही. आणि त्याच्याच कडेला हे एक छोटंसं मंदिर आहे. तिथं पण एक समाधी आहे, तर ते तुम्हाला पुढे दाखवतेच बघा. बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. बाकी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.